नीटचा पेपर फुटल्यानं देशभरामध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर विद्यार्थी जे ते चिंतेमध्ये आहेत आणि लातूरमधल्या काही शिक्षकांची नावं, प्राध्यापकांची नावं देखील या प्रकरणाशी जोडली जात आहेत. त्यांना अटक देखील करण्यात आली. त्यानंतर आता सोलापुरातली जी प्रोफेशनल टीचर असोसिएशन आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. काय नेमकी भूमिका संघटनेची आपण जाणून घेऊयात. काय नेमकी भूमिका आहे सर, कशा पद्धतीनं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे? निवेदन हे दिले की सर त्या जे पेपरफुटीमध्ये जे कोणी आढळलं असेल, तो कोचिंग चालक संचालक असेल किंवा पालक असतील, विद्यार्थी असतील, ज्यांना हा पेपर ऑलरेडी मिळाला, त्यांच्या सगळ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून पुन्हा हे कृत्य ते करू शकणार नाहीत. आणि दुसरं महत्त्वाचं, आम्ही सोलापूरचे जे कोचिंग क्लासेस संघटनेचे सदस्य आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की 21 जून रोजी जी परीक्षा होती आहे, ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे, ज्या मुलांना परत एक्झाम द्यावी लागते आहे, त्यांच्यासाठी आम्ही मोफत मार्गदर्शन आमच्या सर्व क्लासेसमध्ये त्या एरियामध्ये आम्ही करणार आहोत. 21 जूनला खरं तर परीक्षा होती आहे, मात्र लातूरमधले काही क्लासेसचे नावं आलेत. तिथले विद्यार्थी बहुतांश चिंतेमध्ये आहेत. सोलापुरातले काही विद्यार्थी ते शिकायलेले आहेत असं कळतं. लातूरमधले जर कोणी विद्यार्थी म्हणजे सोलापूरमधले कोणी विद्यार्थी लातूरला गेले असतील आणि तिथल्या क्लासमध्ये असतील आणि तिथले क्लासेस बंद पडले असतील, तर त्यांनी अवश्य आमच्या प्रोफेशनल टीचर असोसिएशनला कॉन्टॅक्ट करावा. आमचे शहर अध्यक्ष शशांक भोसले सर आहेत किंवा सेक्रेटरी जवेरी सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करावा. ते इथल्या सदस्यांना सांगतील की हे लातूरचे विद्यार्थी आहेत, तिथं जात होते, तर आम्ही त्यांना मोफत मार्गदर्शन करू. किंवा तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि आम्ही त्यांना मोफत मार्गदर्शन करू. आपल्या संघटनेमध्ये किती असे टीचर्स आहेत जे सहभागी होतील? म्हणजे कशामध्ये? सॉरी, या उपक्रमामध्ये किती शिक्षक? सर्वच्या सर्व सर 53. जे कॉमर्सवाले आहेत ते नाही होणार आहेत. फक्त जे सायन्स 11वी 12वी शिकवतात, ज्यांच्याकडे, आता माझ्याकडे आहे, कलबुर्गी सरांकडे आहे, जाबाजी सरांकडे आहे, अमोल कुलकर्णी सरांकडे आहे, तर त्या सगळ्यांकडं किंवा अन्नलदास सरांकडे बायोलॉजी आहे, हे सगळेजण आम्ही तयार आहोत की आम्ही मोफत मार्गदर्शन करणार आहोत त्यांना. नक्कीच. काय तर लातूरमध्ये ज्या पद्धतीनं आता शिक्षक या सगळ्यामध्ये घोटाळ्यामध्ये सहभागी होत असल्याचं समोर आलं, त्यानंतर सोलापुरातले शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांसाठी पुढे आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं की जे विद्यार्थी त्यांचं नुकसान होईल असं त्यांना वाटतं, त्यांनी सोलापुरातल्या शिक्षकांशी संपर्क करा, त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचं काम ते करणार आहेत. सोबतच जे नीट घोटाळ्यामध्ये सहभागी शिक्षक होते त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील सोलापुरातले प्रोफेशनल टीचर असोसिएशनतर्फे केली जाते. कॅमेरा पर्सन अगदी आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.